संतांची रोज दिवाळी. संत समाधानी बाबा देवानं आपलं पण तसं आहे. तुम्ही आम्ही संत आहे, देवानं मला दिलंय, भरपूर दिलंय, काय पाहिजे सांग. हे आपलं सदन गाव, तुम्ही देशभर फिरा, रेल्वेतनं भाऊ जाते, ते भाऊ कसा आहे आजूबाजू पडाक पडलेला असतो. खरं जेव्हा आपला लय सदन भाग आहे, आपण नशिबवान म्हणलं पाहिजे, एवढ्या चांगल्या भूमीत आपला जन्म झाला. इथं सगळं आपल्याला ज्ञान भेटतं, शिक्षणाची क्रांती झाली, सहकाराची क्रांती झाली, आपली सगळ्यांची क्रांती होत गेली. आपण समाधानी का नाही? मग कोकणात अजिबात शेतकरी कोणता आत्महत्या करत का? माणसं समाधानी आहे, हो स्पर्धाच करत नाही, निवांत राहते आणि पीक एकच घेते, कुठलं भात घेते. आपण एवढं आपलं नगदी पीक आहे, ऊस कापतोय आपला एवढा, सोयाबीन करतोय, हळद करतोय, दिवस रात्र जाते तरी समाधान नाही. सारखं काय करते, धावत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत धावते. कुणावर प्रेम करतोय आपण? आपल्याला काय सांगितलं, या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे. आपण तुम्ही आम्ही एकदा पण करत कायम सांगतो. आम्ही लहान असतो तेव्हा आपण कुणावर करतो? आईवर प्रेम, आई संग जिव्हाळा असतो. महाराज ज्यावेळी देव आपल्याला जन्माला घालतो त्यावेळी देवानं सगळी सोय केलेली असते. आपण पृथ्वी तलावर जन्माला यायच्या आधी आपल्या आहाराची देव सोय करतो, माऊली करतो का नाही? देवाला काळजी आहे का नाही? पहिलं रानामध्ये जन्म व्हायचे, काय होते का सुविधा? खरं होते का नाही? गावात जन्म व्हायचे, दवाखाना नव्हतं, काय चेकिंग नाही का. आता जन्म व्हायच्या आधी 2-3 लाख खर्च आहे त्याला, म्हणजे तंत्रज्ञान वाढलं, सगळं झालं, तेव्हा भाग वेगळा झाला सोडा. पण मला म्हणायचं काय आहे की देवानं तुमची आमची सगळी सोय केली आहे, हो तुम्ही आम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ती दिले कोणी? देवान दिले. व्हिडिओ आलता बघा, वारकरी वारीतला काय म्हणतो, बाबा मी आज गेलोच तर कोण बघणार, मी मेलोच तर कोण बघणार आहे माझं घरदार. ते त्याला विचार, बाबा तुम्ही वारीला एवढं सगळं सोडून कसं येत आहे? बघत तो देव म्हणतो, पांडुरंग बघत त्याच्या वारीसाठी आलो. वारीत तुम्ही काय मागता? काय मागायचं आहे? मग देवानं दिले भरपूर आहे, शरीर कोट्यावधी जाय, चालते यंत्रणा, काय मागायचं आहे सांग? गाडी 10 कोटीची आहे, इमान किती कोटीचा असू दे, इमानात इंजिनच नाही चाललं तर काय उपयोग आहे? तसं आपलं शरीर आहे, त्याच्या हातात आहे. क्षणात आपला जीव जाऊ शकतो, खाल्ल्याला घास गिळेल का नाही हे कोण सांगू शकत नाही. त्या देवाने जन्म दिला, लय टेन्शन घ्यायचं नाही बाबा, कष्ट करत राहा. आपण तुम्ही आम्ही कष्ट करतो का नाही? आपले किती कष्ट, माणसं सकाळी 5ला उठतो, आम्हाला बाहेर विचारतात, एवढ्या लवकर तुम्हाला जाग कशी? आपल्या गावात उठते ती रोज सगळी, पहिल्यापासून सवय. 5-5:30ला माणसं उठून धारा काढून काय करायचं नाही. म्हणजे कष्ट आहे का नाही सांग? कष्ट करत राहायचं, फक्त आपण समाधानी राहिले बाबा. आमच्या आयुष्यात समाधान स्पर्धा करायची, किती करायची बाबा, माझं कुटुंब सुखी आहे ना, बस त्याला ही नको आहे. आपल्या आयुष्यात काय पाहिजे? कुठं तर समाधान पाहिजे. म्हणून संतांच्या संगतीत आलो की आपण समाधान कुठं तर आपल्याला भेटेल की बाबा संत असे राहिले. शिवाजी महाराज काय म्हणले, हे राज्य व्हावे कुणाची इच्छा आहे? श्रींची किती राज्य झाले, पण शिवाजी महाराजांचं नाव का काढलं जातं? गोरगरिबांच्या घरी सकट महाराज जेवाय बसायचे, काय नसायचे, साधं राहिलं पाहिजे हो माणसाने. कशाचा गर्व करायचा सांगा? महाराजांना ते कळालं, त्यामुळं महाराज छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराज आजपासून आपण नाव काढतो. वेगवेगळ्या देशात महाराजांचे पुतळे आहेत, तिकडे त्यांचा आदर्श घेऊन माणसं खूप मोठी झाली. तुम्ही आम्ही अजून वेगवेगळं भर करतोय. महाराजच आपल्याला कळलं नाही. एखादा पुतळा बांधणे यात मोठं विख्य आहे की त्या बातम्याला आपण बघतो, इकडे पुतळा उभा केला, तिकडे आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही. पण आम्ही काय म्हणतोय, त्यांचा विचार तुम्ही घ्या हो, कोण पण असू दे, शाहू फुले आंबेडकर आहेत, त्यांचे तुम्ही विचार घ्या. कोण पण महात्मे जे होऊन गेलेत हो, त्यांचा तुम्ही विचार घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही विचार घ्या. हे संतांच्या संगतीत जी माणसं आली, संतांच्या गुणानं जी चालली, संत तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांची पण भेट झाली. आध्यात्मिक त्यांना ज्ञान दिलं गेलं, म्हणजे खूप मोठी माणसं आपल्या या भूमीत झाली. आपण इथं जन्मलोय, आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आता कोण काय म्हणतं, मगाशी मी म्हणलं आपण आपल्यावर प्रेम करत नाही. आपण लहान असतो त्यावेळी आईवर प्रेम करतो, नंतर मोठं झाल्यानंतर अंगणवाडीत बाई सगळं शिकवत असतात, त्या आपल्याला चांगल्या वाटतात. परत थोडं पोरगं मोठं झाले की कोण वाटतं त्याला, वडील बाबा हाताला धरून चालवते, माझं वडील मोठा. परत जरा मोठं झाल्यावर पोरं यारी हम नाही थोडे, पोरं जशी तुम्ही जोडीदार आहे सगळी आला,
तसं तुम्ही कसं एकमेकावर जीव आहे तुमचा, जीव ओतून टाकला. मित्रावर निश्चिंत प्रेम करा, मित्र आयुष्यात शेवटपर्यंत उपयोगी येतो. मित्रच आपले असतात, त्यांचा काय स्वार्थ आयुष्यात. माऊली आपली परिस्थिती कशी असो आपल्याला सांभाळून घेणारी या पृथ्वीतला दोन माणसं असतात. कोण? आई आणि पोरग. कसं बी असू दे, काय माझं गुणाचं आहे बा, ती पोरग कसं बी येऊ दे करला, असं आलं तरी काय म्हणते माझं गुणाचंच बाळ आहे. म्हणजे आपल्या पोरावर आई वडिलांवर म्हणजे काय मला म्हणायचं, आई वडील किती त्याच्यावर जीव लावते. बाकीची माणसं सगळी स्पर्धा करते, तुझ्याकडे गाडी आहे का, तुझ्याकडे बंगला आहे का, तुझ्याकडे नोकरी आहे का, म्हणजे स्पर्धेचं युग आहे. पण आई वडीलच तुम्हाला काय करते, ती सांभाळते माऊली शेवटला. आणि मित्र तुमची परिस्थिती कशी असो, पण तुम्हाला संगत काय सांगितलं, आपली संतांची संगत तशी आपली मित्रांची संगत पण चांगली पाहिजे. चांगले कष्ट करणारे, परिस्थितीची जाणीव ठेवणारे मित्र पाहिजे. मग त्या मित्रांच्या संगतीत आपण चांगल्या राहिलो तर आपली आयुष्यात प्रगती होणार. म्हणून मित्र शेवटपर्यंत उपयोगी येतात. कोण बी मित्र बघा, माणसं कलेक्टर होतात, तहसीलदार होतात, त्यांच्या तुम्ही कवा तरी ही ऐका संघर्ष कहाणी, त्यात त्यांना बरीच जण सोडून जातात. संघ कोण राहतात? मित्र. मग त्या मित्रांचं काय होतं, मित्र एकमेकांच्या मित्रांवर प्रेम करतात. परत जरा मोठं झाल्यावर त्याला एखादी मुलगी आवडायला लागते, मग तो त्याच्यावर करते कॉलेज जीवनात. परत जरा मोठं झाल्यावर आई वडिलांना काय वाटतं, दोनाचं 4 हात करून देऊ पोराचं. परत लगीन झाल्यावर बायकोवर निश्चित प्रेम येतं गाड्याचं. वर्ष 2 वर्ष होतंय नाही तर मुलबाळ होतंय, आणि मुलबाळ झाल्यावर त्याचं त्यावर प्रेम येतंय महाराज, आणि मुलबाळाचा संसार होतोय, परत त्याचं नातू होतंय, त्या पोराचं लगीन होत त्याला नातू होतंय. दात पडते ती राम म्हणायच्या ऐवजी याम म्हणतंय, तरी त्याला देवाचं ध्यान होत नाही. आणि आपण आईच्या गर्भात असतो त्यावेळी पुन्हा वचन काय देतो देवाला, देवा बाबा मी तुझी भक्ती करेन, तुम्हाला जेवढ्या ह्याच्यातनं जन्म दिला असं करीन, याव करीन त्याव करीन. आणि आपण देवाला दिलेलं वचन विसरून जातो. वचन परत आली काय ह्याच्यात आपण अडक, त्यातून मुक्ती. मुक्ताबाईंनी काय सांगितलं, मुक्ती पाहिजे. मुक्ती पाहिजे असली तर संत मार्ग काय आयुष्यात आपल्याला काम हे आपण करणं गरजेचं आहे. ते आपल्याला संतांच्या संगतीत आल्यावर कळतं. तुम्ही आम्ही काय म्हणतो, बिघडली ही माणसं काय शाने येतली, बाहेरची काय म्हणते की बिघडली. बरोबर बाबा, संतांनी एक काव्यपंक्ती रचली, खूप सुंदर आहे. काय, आम्ही बी बिघडलो तुम्ही बी बिघडा. त्याचा दोन्ही अर्थ, आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा ना. एखाद्याला वाटत असलं की बाबा ही माणसं घडली, यांच्या पाच पिढ्या सगळं कल्याण होत आलंय, इथनं पुढे या मार्गातनच कल्याण आहे. एखाद्याला वाटलं की बाबा ही घडली, खरंच घडली आणि आपण बी घडूया, कशातनं घडायचं हे मार्ग. आम्ही काय दुसरं करतोय का? इथं आपण एक श्रद्धेचा नमस्कार ठेवा, विश्वास ठेवा, भक्ती करा, कष्ट करा. काय आयुष्यात कमी पडणार आहे का सांगा? किंवा मार्ग आहे. एखाद्याला वाटलं की बाबा ही माणसं घडली तर तुम्ही आमच्याकडे घडा ना, आम्ही बी घडलोय तुम्ही बी घडा ना. आणि कोणाला जर वाटलं की यांना काय काम आहे की अशीच करते तसंच करते, तुम्हाला वाटतंय ना बाबा आम्ही बिघडलोय, तर तुम्ही पण काय करा, आमच्याकडे बिघडा. आम्ही बिघडलोय ना, बिघडलोय, आम्ही वालेला जातो, ही करू ती करू, तुम्ही बी काय करा, बिघडा. निंदा करण्यात काय नसतं महाराज. तुम्हाला दोन्ही वाटतं बाबा घडलोय वाटतंय तर तुम्ही बिघडा, आम्ही तुम्हाला वाटतंय बिघडलोय तर तुम्ही पण बिघडा. पण ह्यातच काय आहे, मतितार्थ. दुसऱ्या कशात मतितार्थ नाही मामा, तुम्ही बी बिघडा. मग या इकडे वारीला या, बघा बिघडून कसं स्वर्गीय सुख सोहळा जो आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळतोय, तो तुम्ही इथं बघितला पाहिजे माऊली. आणि म्हणून स्वतःवर प्रेम आपण आयुष्यात कवा तर केलं पाहिजे. या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे. एकदा दोनदा नव्हे, किती वेळा माऊली? शतदा प्रेम करा. आपण एकदा पण करत नाही. लहानपणापासून आपण पुन्हा सगळं दुसऱ्यांच्यावर प्रेम केलं, हो, स्वतःवर केलंच नाही. म्हणून ह्या तुकाराम महाराजांच्या ह्याच्यातलं काय आहे, संतांच्या गावी जावे तेथे राहावे, तेथेची करावे भजन हरिनामाची, संतांची संगती करावी नित्य नियमाने, आणि तेने होईल पावन जीव. हा आपल्या जीवाचं कल्याण होईल. महाराज संतांच्या संगतीत आला. तुम्ही आम्ही संतच आहे. संतांची रोज दिवाळी कशी असत्या, तिथे येऊन तुम्ही आम्ही समाधान पाहिजे. आयुष्यात चढउतार सगळ्यांचे येतात, आले नाहीत का? श्रीकृष्ण स्वतः भगवंत होते, पण त्यांच्या आयुष्य तुम्ही कवा तर उलगडून बघा. श्रीकृष्णाने जन्म झाल्यापासून त्यांचं एवढं मोठं सगळं घरचं असताना श्रीकृष्णांना काहीही भेटलं नाही.
श्रीकृष्णाला काहीही भेटलं नाही माऊली. घरात एवढं सातपिढ्या जगतील एवढं इस्टेट होती, सगळे होतं, पण ती स्वास्थ्य भेटलं नाही. दुसरीकडेच गेले. त्यांचं पालन पोषण वेगळ्याच माऊलीने केलं. माऊली आपण बघतोय यशोदेने काय केलं, त्यांचं पालन पोषण. ती खरे आई वडील आहेत का? नाही. पण त्यांचं स्वतःचं घरदार असताना सुद्धा ते सुख भेटलं. परत ज्यावेळी त्यांना राधा आवडायची, राधेवर त्यांचं निश्चित प्रेम होतं, पण राधा आयुष्यात भेटली का त्यांना? देव होते ते, पण त्यांना भेटली नाही. रुक्मिणी सोबत त्यांचा काय झाला? विवाह झाला. देव असताना सुद्धा त्यांना यातना सहन कराव्या, त्यांच्या आयुष्यात सुद्धा दुःख. तुम्ही आम्ही कोण आहे? सहज असते हो, साधा असते. एखादा समजा मी म्हणलं, माणसाच्या आयुष्यात तेवढंच असते, दुःख लय आहे माऊली तुमचं. काय आहे? दुःख लय. आणि पैसा येतोय पण काय होत नाही, राहत नाही. म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात तीच असते हो, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नसतंय. दुःख लय आहे. कष्ट करताय पण तसा परतावा भेटत. आपल्याला वाटतंय महाराजांनी लय माहिती आहे का, महाराजांनी मला बघितलं सगळं सांगायला. दुःख लय आहे, पैसा येतोय पण राहत नाही, कष्ट लय करतोय पण घरातल्याच तुझं बघवत नाही. आपल्याला की बघवत नाही, माझ्या भोकीला महाराज. आपण विचार करतच असतो हो. म्हणजे आपल्याला काय वाटतंय, महाराजाला लय कळते वाटतं. तसं नसतंय, काय काही नसतं. आपण विचार करण्यात तथा असतो, वास्तव असतो. काय तथा असतो, आपण जे मागेल ते भेटत असतो. आपण विचार करायला पाहिजे, जी होतंय ती चांगल्यासाठी होते. मला आयुष्य दिले, कोण दिले? भगवंताने दिले. त्यानं सोय केली. तर काय करायचं, आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यश देण्याचं काम तो देतो. जी चांगलं परत का आपल्याला कळतं की बाबा ही चांगलं होतं, म्हणून देवानं आपल्याला यश दिलं. म्हणून प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तर ह्या ह्याच्यात कुठं तर आपला म्हणजे मतितार्थ होऊन आयुष्याचं कल्याण होतं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी एक हे काय म्हणलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा तो ज्ञानाचा निश्चित उपदेश. म्हणजे काय की देव कुठं आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तुम्ही आम्ही देव शोधत असतो, आपल्या आयुष्यात समाधान देव आपण शोधताना कशाला देव दुसरीकडे? बघाच्या सगळे आपण वर्षानुवर्ष देव किती एकच आहे, सबका मालिक एक आहे. मुसलमान जरी व्यक्ती असले, वेगळा धर्म असला, त्यांच्यात अल्लाह एकच देव आहे. आपलं 33 कोटी देव आहे. तिकडच्या वरल्या आईचा वेगळा, तिकड खाल्ल्या आईचा वेगळा, 33 कोटी देव आहेत आपले. आपल्याकडे काय आहे? ऑप्शनला आहे तो. आता आयुष्य आपलं 70-80 वर्ष, त्यात गावात सगळ्या 33 कोटी देवांची भक्ती केव्हा करायची? एकाची कुठली तर भक्ती केली पाहिजे हो. पहिल्यापासून आले वारकरी, काय वाट आहे का? विठ्ठलाची तुम्ही भक्ती करा ना, काय कमी पडणार आहे का? नाही पडत. पण आपलं कसं असतं, लगेच ही पाहिजे. चमत्कार झाल्याशिवाय माणसं काय करत नाही, नमस्कार घालत नाही. पण आपलं समाधान पाहिजे की देवाला मला वारीला का जायचं, माऊली दिलंय हे भरपूर आहे, एवढं पिढ्यान आले, काय कमी केलं नाही देवाला मला, हे दृष्टिकोन पाहिजे की आपला तथास्तु. मग देव काय म्हणणार, हे समाधान आहे माणूस, त्याला काय भेटायचं ती भेटू दे. आपण जर विचार करत असलो, माझं वाईटच होतंय, माझं हीच व्हायला लागलंय, देव काय म्हणणार आहे तुम्हाला? तसं जो जे वांचिल तिला देव म्हणणार तुझं वाईट होते, तुला वाटतंय ना, तुझं काय होणार आहे आता? तुला वाटतंय माझं बाबा माझ्या भावालाच होत नाही, तर तसंच होणार. मग आपलं विचार करण्याच्या पद्धती आहे. आपण काय विचार केला पाहिजे, चांगला बाबा जी होते ती चांगल्यासाठी होईल, चांगलं असा चांगला विचार केला. संतांची सहनशक्ती किती होती बघा, त्याच्या तुलनेत आपली काय झालं. मग देव कुठं आहे? आपण म्हणतो काय, घालीम लोटांगण वंचित चरण डोळ्यानं पाहिजे रूप तुझे गोल फिरतो 360 अंश. म्हणजे काय, देव कुठं आहे? कणाकणात आहे. तुमच्या आमच्यात देव असतात, आपल्या आई वडिलांच्यात देव आहे. त्यांची भक्ती करा. पुंडलिकानं निश्चिंत भक्ती केली म्हणून पंढरपूर वसलं. विठ्ठल रुक्मिणी बघायला आले की बाबा भक्ती कोण करतोय आई वडिलांची एवढी, तर तो झोपडीत सेवा करत होता. त्यावेळी काय म्हणला की बाबा रे, देव म्हणले बाबा आम्ही भगवंत आहे, तुझी जी भक्ती आहे ती भक्ती बघून आम्ही प्रसन्न झालो, नाही तर तुझ्या ह्याच्यासाठी आलोय. तर पुंडलिक आतून म्हणला बाबा तुम्ही देव असला तर ही वीट देतो, ह्या विटेवर तुम्ही काय करा, उभं राहा तुम्ही देवा. म्हणून तो पंढरपुरात विटेवरी उभा. विठ्ठल विटेवरी उभा. आपण वारीतून जातो, वारीत असा नियम नाही की वारी केल्यानंतर म्हणजे आपण बघा विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, हाय का असा नियम माऊली? आपण काय म्हणतो, देव कुठं आहे? वारीतच असतो. किती माणसं निस्वार्थीपणाने सेवा करत असतात. आपण म्हणतो माग काय कमी पडत नाही, काही कमी पडत. देणारा कोण आहे?
तेव्हा एवढी मोठी वारी असते, किती आपण विचार केला 2 दिवस गावाला जायचं असलं तर पिशवी घ्यायची, जेवण घ्यायचा, ही घ्यायचा, किती पैसे खर्च ही ती. पण वारीत काय आहे का, कमी काय पडते का माऊली, देवाची वारी हो. म्हणून ती बघणं गरजेचं आहे, ती त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आम्ही घेतला, आम्हाला एवढ्या कमी वयात भेटलं, ते आमचं खरंच भाग्य आहे. आणि ह्या देवाला बघायचं देव तुमच्या आमच्यात आहे. ती माणसं वेडे आहेत का एवढी सेवा करतात, मोठी मोठी माणसं, तुमच्या आमच्यात देव आहे. ज्यावेळी कळेल की या माऊलीच्यात देव आहे, त्यावेळी आपण यांचं वाईट चिंतल का. माझ्या आई वडिलांच्यात देव आहे, माझ्या भावाच्यात देव आहे, माझ्या भाऊकीच्यात सगळ्यात देव आहे, माझ्या गावात सगळ्यांच्यात देव आहे, माझ्या तालुक्यात देव आहे, जिल्ह्यात देव आहे, देशात देव आहे. ही ज्यावेळी आपली प्रार्थना होईल, त्यावेळी माऊली काय होईल, आपण कमी पडणार नाही. पण आपला विचारच काय येतोय, जो जे वंचित ते लाभ, जे म्हणतोय बाबा तुला पाहिजे, आपण विचारच करत नाही. हो, घर सोडून कचरा लोटणार, पलीकडे टाकणार, पलीकडच्या दारात जाऊ दे, माझ्या दारात काय म्हणायचं काय आहे की आपण मोठा विचार करत नाही. बाबा ही माझं गाव, माझंच आहे, गावासाठी एखादं चांगलं काम करूया, तालुका माझा आहे, जिल्हा माझा, ही माणसं माझे, की देव आहे. देवा आपण देव आहे म्हणल्यावर किती भेटतो बघा, देवाला सगळं माहिती आहे. देवा कशी फोटो करून चालत नाही, देवाच्या काठीला आवाज नाही. इथं आल्यावर आपण देवाला सगळं माहित असतं. देव काय कणाकणात आहे. हो, मांजर दूध डोळं दाखवून दूध पेलं तर त्याला काय वाटतं, कोणी बघितलं, तसं आपल्याला काय वाटतं एखादी चुकी केली कोण बघतंय. पण देव कुठं आहे म्हणलं, आता आपण कणाकणात आहे, आजूबाजूला देव असतो, वर्षानुवर्ष देव इथंच आहे. माणसात देव आहे, जन्माला यायच्या आधीपासून देव सगळी सोय देवाने केली. देव पहिल्यापासून ही सृष्टीचा कवा तर कधी आता आलंय, नाश होईल, सगळं जाईल, लयाला जाईल, पण देव आहे का नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वर ह्याच्यात सांगितलं, तर त्यात काय सांगितलं माऊली, की श्रीकृष्ण ज्यावेळी अर्जुनाला सांगत असतात, श्रीकृष्ण अर्जुन सोबत असतात, तर अर्जुनाला माहित नसते की श्रीकृष्ण देव आहे, देवाची व्याप्ती कशी असते. आता ज्यावेळी ते त्याच्या रूपात येतात, ते म्हणतात मला अर्जुन काय म्हणतो, मला तुमचं एकदा रूप बघायचं. ज्यावेळी श्रीकृष्ण खरं रूप ज्यावेळी दावतात, तेव्हा ते म्हणतात मला काय तुझं हे रूप पाहवत नाही, तू उठतात त्या रूपात ये बाब. त्यावेळी तिथे एक श्लोक आहे काय, की नैनन छिन्नदिती शस्त्राणी नैनन दहती पाहतो. म्हणजे काय, कोणतेही शस्त्र देवाला कापू शकत नाही. आणि न चेन क्लेदोन तो न शोषयती मारुतो. म्हणजे काय, कोणतेही शस्त्र देवाला कापू शकत नाही, कोणताही अग्नी देवाला महाराज जाळू शकत नाही, आणि पाणी भिजवू शकत नाही देवाला, कोणता वारा देवाला सुकवू शकत नाही. किंवा देवा कुठलं शस्त्र आणलं तर देवाला कापू शकणार आहे का. जिथं विज्ञान थांबतं तिथनं पुढं काय चालू होतं महाराज, अध्यात्म चालू. जिथं ज्या प्रश्नांची उत्तर भेटत नाहीत, बरोबर खर्च करा. देवळात आपण ह्याच्यात गेलो दवाखान्यात, डॉक्टर काय म्हणतो आता त्याच्या हातात आहे. तो एवढा मोठा डॉक्टर MBBS झाला, सगळं त्याला ज्ञान आहे, तो काय म्हणतो त्याच्या हातात. तो कोण आहे, त्याचं रूप आपण मान्य केलं पाहिजे. तुम्ही आम्ही करतोय, कोण करतच नसतं. त्या देवाचं आपण रूप मान्य केलं पाहिजे. त्याचं हे आहे का, आहे भक्ती आहे का केली पाहिजे, श्रद्धा पाहिजे. माणसात तुम्ही देव बघितला तर माणसांची सेवा केली तर झालं, देवाची सेवा झाली. संत गाडगे बाबांनी केली, कर्मवीर भाऊराव पाटील लांब आहेत का जवळच्या, त्यांनी कोणा माणसात देव पाहिलं, केली का नाही भक्ती, सेवा केली का नाही. शासकीय शाळा झाल्यानंतर सगळ्यात जास्त शाळा कोणी जर चालू केल्या असल्या तर त्या कर्मवीर भाऊरावांना यांनी त्या शाळा चालू केल्या. आपल्या जवळचे लांबचे आहेत का, निस्वार्थीपणाने त्यांनी सेवा केली. त्यांना अनेक जणांनी दान धर्म केला, रयत शिक्षण संस्था किती मोठी केली बा जवळच्या. त्यांचा विचार काय होता, साधी माणसं होती, माणसं मोठी होती का, कष्ट करून जगलेली, त्यांना कुठल्या सुखसोयी नव्हत्या, अतिशय कष्टातनं दोघा तिघात एक एक दप्तर, तिघी दप्तर नसायचं, अशा ह्याच्यातनं संघर्ष करून माणसं वर आली. आपल्या जवळची माणसं घ्या, कुठली पण मोठी झाली, त्यांना कशाचा गर्व होता का बा, साधी राहिली, सरळ राहिली. एवढं मोठं त्यांनी केलं, आपल्याला जरा काय केलं की आता गर्व आहे. तर त्यांनी कष्ट बघितलं होतं, ते दिवस बघितलं होतं. आता ही आपलं आध्यात्मिक व्यासपीठ जरी असलं तर त्या माणसांच्या दैनंदिन जीवनात आपण ते बघत होतो की बाबा हे माणसात देव माणूस सेवा करतात.
आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांचे किती प्रसंग आहेत बघा. साधे राहिली माणसं. ते पहिलं असं जाहिरातबाजी वगैरे नसायची, माणसांना माहित नसायचं कोण मुख्यमंत्री आहे कोण काय. तर यशवंतराव चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री पद नव्हतं त्यावेळी ते बसनं प्रवास, पहिला असं काय नसायचं गाडी माणसं. तर यशवंतराव चव्हाण इष्टीने प्रवास करत आणि इष्टीने प्रवास करताना माऊली काय झालं, तर कंडक्टर म्हणला म्हातारा तुला कळतं का नाही, तुझा स्टॉप आलाय उतरायचं. तर ते उतरताना एक स्मित हास्य दिलं, उतरलं. कोण होते ते? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. त्याला काय पाहिजे ते करू शकले, काय केलं का माऊली? एवढा सहनशीलता, एवढं त्यांच्याकडे सहन करण्याची ताकद कुठून आली? म्हणजे त्यांना माहित होतं माणसं कशाला एक पद आहे म्हणून आमच्याकडे आहे, आम्ही लय कष्टात नव्हतं. ती त्यांना कळालं होतं म्हणून ती साधी नाही. त्यांना बघा, त्यांना काय करायचं ते करता आलं. त्यांच्या पत्नीचं इंग्रजांसोबत जे हे होतं त्या ह्याच्यात त्यांच्या पत्नीच्या म्हणजे ह्याला अडचण झाली आणि त्यामुळं त्यांना मुलबाळ होऊ शकत नाही. त्यांनी दुसरा विवाह वगैरे काय केला नाही, त्यामुळे यशवंतराव चव्हाणांना मुलबाळ नव्हतं. म्हणजे किती मोठी माणसं आहेत बघा, आपल्याच जवळचे आहेत, आपलीच माणसं आहेत, संत आहेत, आपले संतांची भूमी आहे. लांब आहेत त्या माणसांची. म्हणजे खरा देव कुठं आहे? तुमच्या आमच्यात खरा देव असला, आजूबाजूला अवतीभोवती खरा देव आहे, निसर्गात खरा देव आहे. संत चोकोबा माळींनी कुठं बघितलं? सावता माळींनी अवघी काय काही कांदा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी नाही. त्यात त्यांनी देव ती पंढरपूरला सगळं जायला जमलं नाही. आपण जातो तर भाग्यवान, आज आपल्याला सगळ्या सुखसोय. त्यांनी त्यांच्या रानातनच भक्ती केली. पण काय होतं, हरीचं नाव होतं त्यांच्या, रामकृष्ण हरीचं नाम सदैव होतं. चोकोबा कुंभार जे होते ते एवढे त्यात तल्लीन झाले की स्वतःच्या मुलाला त्याने त्याचं तुडवलं, त्याचा मृत्यू झाला, पण त्याला परत प्राण भेटला. म्हणजे एवढे ते काय होते, भक्ती तल्लीन माणसं. म्हणजे भक्ती करायला असं काय नाही. त्यामुळे आपण वारीत चालताना देवाचं नाव घेत असतो. किती मोठा सुख सोहळा असतो, सगळ्यांची एकमेकांची सेवा करत आपण जात असतो, काही कमी पडत नाही आपल्याला. तिथं आपला किती मोठा बंगला असू दे, घरदार असू दे, जमीन जमला असू दे, जर इथं आपल्याला झोप लागत नसली तर आयुष्यात मग भाव काय कमवून उपयोग नाही. पण वारीत काय असतं का? संगत समाधान. कवा असं एकदा वारीला अशी ओढ राहते आपल्याला. वारीत गेल्या वाटतं का संपावी वारी? नाही बाबा, कारण किती दिवस लगेच संपते कळत पण. म्हणून ती अनुभवणं गरजेचं आहे. मोठमोठी माणसं अनुभवतात, आपण अनुभवत असतो. तो सुख सोहळा आहे. तुम्ही आम्ही एकमेकांची निंदा जरूर करतात माणसं. निंदा करणे योग काय आहे? निंदकाचे घर असावे, शेजारी असावे आपल्या. काय कोणाची निंदा केली म्हणून संतांना एवढा त्रास दिला, आपली केली म्हणून काय कोणाच्याही नाही होतं का? नाही. एखाद्याला या माऊलीला मी एखादं बोट दावलं तर माझ्याकडे किती बोट असतात? 4 बोट आहेत. त्यामुळे काय म्हणायचं, एवढे मोठे संत सहन करू शकतो आपण, तुम्ही आम्ही कोणच नाही. काय कोणाला गर्व करायचा? माझं नाही शरीर. एखाद्यानं आपल्याला काय म्हणला वाईट वेड वाकडं, म्हण बाबा, मी मला लागूनच घेतलं नाही. जसा जो विचार करतोय तसं मी मला लागून घेतलं नाही म्हणजे ती म्हणल्याला कोणाला गेलं? त्याला गेलं. तेव्हाच त्रागा करून घेतोय, तेव्हाच वेड वाकडं बोलतोय. आपण काय, मला देवाने दिले काय नाही, जे होते ते चांगल्यासाठी निवांत आपलं भाजी भाकरी खाऊ दे, पण झुकतोय निवांत. विषय संपला. ह्याच्यापेक्षा वेगळा विषयात काय श्रीमतीतार्थ कळला पाहिजे माऊली. आज दुनियाच्या पाठीवर आपण बघतोय पैसा पैसा, सगळी पैशाच्या मागे किती भेट लागलेली आहे. सगळं बघून असं डोकं आपलं ही करत बाबा काय चाललंय. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी सकट प्रार्थना केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणले का बाबा आम्ही आळंदीच आहे आणि आळंदीच्या लोकांचं चांगलं होऊ दे. नाही, आम्ही महाराष्ट्रातलं संत आहे आणि महाराष्ट्रातल्या संतांचं माणसांचं चांगलं होऊ दे. आता प्रार्थना करायची म्हणजे दृष्टिकोन पाहिजे हो. देवापाशी आल्यावर आपण काय म्हणतो, माझं तेवढं चांगलं, शेजारच्याच नको, त्याने आपण देवाला सांगून जातोय का आपलं हित चांगलं नाही हो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणू शकले असते का नाही काय की बाबा त्या ह्यांचंच चांगलं होते, माझ्या आळंदीकरांचंच चांगलं होते, माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांचंच चांगलं होते, जिल्ह्यातल्या होती, महाराष्ट्रात बाबा माझ्या देशातल्या होते, बरं देश राहू दे, माझ्या आशिया खंडातल्या माणसांचं चांगलं होतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणू शकले असते का नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान रचलं. त्या पसायदानात काय प्रार्थना केली, आता विश्वास मध्ये देवे आणि येणे वाक्यात दोषावे दोषोनी मत द्यावे. पसायदान हे पसायदान कोणासाठी?
विश्व विश्व ही किती मोठी संकल्पना आहे बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात मांडली. विश्व म्हणजे हे सगळे ग्रह तारे सगळं त्यात आलं. त्यात आपण किडामुंगीपेक्षा जीवजंतूपेक्षा खूप काय आहे बारकालो माऊली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात विश्वाची प्रार्थना केली. त्यांचा दृष्टिकोन बघा आणि तुमचा आमचा दृष्टिकोन बघा माऊली. खूप सोपा विषय, आपण त्याला अवघड करून बसू नये. देव कधी तुम्हाला आम्हाला काय कमी पडून देत नाही. एक श्रद्धेचा नमस्कार द्या. आपल्या पिढ्यानपिढ्या ही भक्ती चालल्या, हीच भक्ती करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्हाला काय वेगळं काय आहे का सांगा. कुठं जरी गेला असं तर हीच सांगणार. याचाच संदर्भ आहे, हीच ग्रंथ आहे, त्याच ओव्या आहेत. ह्याच्या वेगळं काय आहे का. पहिलं माणसं शाळेत गेली नाही पण त्यांचा अभंग तोंडपाठ होतं माऊली. आम्हाला एवढं शिकून पण एवढं अभंग वगैरे म्हणता येणार नाही. तेवढं न शाळेत जात असं माऊलींना आपले अभंग येतात, ओव्या येतात, सगळं तोंडपाठ असतं. पण हे कुठंतरी माऊलीची पुण्य आहे. सगळं आपण म्हणलं पाहिजे. दिलंय कोणी दिलंय, देवाने दिलंय. देवामुळं आहे आणि देवामुळेच इथनं पुढं होणार आहे. ज्यावेळी आपली भावना असेल त्यावेळी आपण सुखात राहू. देव भगवंत श्रीकृष्णाला सुद्धा सुख दुःख आयुष्यात आलं. तुम्ही आम्ही कोण आहे, साधी माणसं. त्यामुळे तन मन धन आहे याला काय अहंकार करायचं गरज हीच नाही. आणि ज्यावेळी आपण भक्ती करत असतो त्यावेळी भक्ती आपली आपल्यासाठी असावी. दुसऱ्यासाठी भक्ती करतोय का आपण. भक्ती तुमच्या आमच्या आपल्यासाठी स्वतःसाठी करतोय. दुसऱ्याला हे करण्यासाठी करण्याचं काय अर्थच नाही. आपला स्वार्थ एकच काय आहे की बाबा चार आणि माणसांनी यात या जोडा बाबा बघा काय करा देवा. कशाला लांब कुठं जायची गरज आहे सांग. किती मोठं विश्वाची प्रार्थना करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, त्यांचे तुकाराम गाथा आहेत, ज्ञानेश्वरी आहेत. आता आपण पारायणात ज्ञानेश्वरी वाचतो, गडबडीत वाचतो. माझं एक म्हणणं काय असेल, त्या ज्ञानेश्वरीचा मतितार्थ सकट तुम्ही बघा. आपण काय करतो, आम्ही सकट पारायण केलं पण काय होतं ते बाबा लाईन कुठं आहे म्हणजे खरं भाव काय होतं की वाचायचं एवढं महत्वाचं. आम्ही सगळं वाचायचं त्यावेळी विचार दुसरा काय येत नसतो, आपण ती वाचतच नसतो. किती वेळ असतो काय होतं वाचतच असतो आणि एवढा वेळ नसतो आपल्याला. म्हणून काय करा वाचताय बरोबर ह्या मार्गात आलो. भक्ती पहिली पायरी आहे मंदिरी भक्ती. जर आपण परत त्याचा मतितार्थ काढला, हरिपाठ केला तर त्याचा मतितार्थ काढला. आणि रामकृष्ण हे नाव सगळ्यात मोठं नाम असणार ती करा. ह्याच्यापेक्षा वेगळं काय नसते. हीच आयुष्य ह्यातच सार्थ काय काय दुसरं कोण सांगणार आहे सांगा. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात पाहू येत असतं. तुमच्या आमच्या आयुष्यात सुख दुःख सगळं आहे हो. पण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कुठं तर समाधानी राहिलं पाहिजे माणसाने. स्पर्धेच्या युगात आहे बरोबर आहे. तेवढा पैसा जमिनात जमला त्याला मर्यादा ठेवा. धावायचं किती धावायचं पण त्यातून वेळ काढून एकाच सगळी तुझ त्या आपण. तर आपण याच मग भक्तिभावाने एक श्रद्धेचा नमस्कार द्या. तुम्हाला इथं दुसरं कुणी काय कधी मागितलेलं नाही. तर या भक्तीचा एक श्रद्धेचा नमस्कार द्या आणि हा इहलोक परलोक सुखी करा. ही सेवा करण्याची संधी मिळाली भाग्यवान आम्ही समजतो. देवाच्या कृपेमुळं आपल्याला हे सगळं कळत आलं. तुमच्या माध्यमातून असलं, तुम्ही भगवंताचीच रूप आहात. त्यामुळे आम्हाला एवढं सहवास भेटतो, वारी भेटते, सगळं चालू आहे चांगलं आहे. त्यामुळे हे कळत आलं. अतिशय काय कळायचं म्हणजे काय कळत नव्हतं त्या वयापासून अध्यात्माची ओढ लागली. ते आपली पहिल्यापासून चालत आलं. त्यामुळे पूर्वपुण्य म्हणा चांगलं हे मार्ग आहे सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त जणांनी या. एक बैल काय जर तुम्हाला बिघडले वाटते आणि तुम्ही बिघडा घडली वाटत असतं तर तुम्ही पण या. चांगला मार्ग आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं आयुष्यात काय नसतं. उगाच टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या दुनियेभराचं आपल्याला काय गरज नाही. देवान दिले कवा जायला सांगता येत. निवांत माणसानं राहायचं, सुखी राहायचं, समाधानी राहायचं. कशाला दुसरं काय पाहिजे माऊली. एवढंच हा इहलोक परलोक सुखी करूया. बोलताना एखादा वेळावाकडा शब्द गेला असला तर उदाहरणार्थ प्रमाणे क्षमा करा. आणि एक आता निवेदन ह्यावेळीची जी वारी असेल भाव त्यावेळी तुमची परवानगी घेऊन मी आता म्हणतो काय ह्यावेळी तर आपण जी वारी देते काय वारकरी जे आहेत त्यांना तुमच्या इच्छेनेही का काय बाकीच काय आपण माऊलीच्या कृपेने होईल ती भाव यंदा करू की बाबा वारकरी जो चालला आहे त्यानं कंपल्शन यंदा काय नाही. आपली वारी यंदा मोफत दिंडी असेल. पडवळवाडीची दिंडी क्रमांक 1-7 आहे ती भाव यंदा वारकऱ्यांनी मोफत ठेवायच्या. देव काय आपल्याला कमी पडून देत नाही. यंदा यावर्षी तर आपण निवेदन करतो काय की वारी जी आपली पडवळवाडी पहिल्यापासून जाते माऊलींच्या रथापुढे दिंडी क्रमांक 1-7 आहे ती यंदा वारकऱ्यांना काय मोफत असणार. वारकऱ्यांनी फक्त आपला वेळ द्यायचा आणि मनापासून तिथं सगळ्यांनी फक्त मनापासून उपस्थित राहावं. वारीत आहे आणि असं नको घरात बाबा पाणी आलं का लाईट गेली का पाणी सोडलं का नाही काय झालं नदीवर लाईट झाली का असलं तुम्ही फक्त एक
मनापासून सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं. एवढ्या भक्तिभावानं तुम्ही या बाकी तिथं काय कमी पडतच नसते. एक नंबर आपली वारी होत आल्या होणार, काय त्यात अडचण येणार नाही. फक्त यंदा आपल्या वारीत कोणाकडनं काय ती नसेल. मोफत यंदा पडवाडीची दिंडी जाईल, तेवढी तुम्ही या बाकीची भक्तीची धनदान धर्म करत असते करणार. यंदा आपण ती वारी आपली यशस्वी त्याच होणारच आहे. सगळे जास्तीत जास्त जणांनी या आणि तो सुख सोहळा काय करा, अनुभवा. तिथं कशी वारी आहे काय आम्हाला कळालं म्हणून आम्ही काय म्हणतो आपण या. आम्हाला वाटतं बाबा आम्ही करावी सगळी, पण घडत नसतं आपलं काय सगळं करत करायला. तुम्ही पण या, तेव्हा या लोक सुखी करा. काही वेळा वाकडा एखादा शब्द गेला असला बोलण्याच्या ओघात तर तो माझा समजा, जे चांगलं वाटलं ते आमच्या वारकरी संप्रदायाचं संतांचं माऊलींचं समजा, ते तुम्ही आयुष्यात तुमच्या घेऊन तुमच्या आयुष्याचं काहीतरी कल्याण करा एवढंच सांगतो आणि इथं थांबतो. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. आज प्रवचनाचं 4था दिवस तर